धुळ्याचे भाजपचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल आपल्या सोबत आहेत. विपणन आणि मार्केटिंगचं आणि राजशिष्टाचाराचं महत्त्वाचं खातं तुम्हाला मिळालं आहे. आज मंत्रालयाच्या एनेक्स बिल्डिंगमध्ये त्यांनी आपल्या दालनाचा ताबासुद्धा घेतला आहे. कसं वाटतंय आणि काय काय जबाबदारी आता? माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाचं मी मनापासून धन्यवाद देईल. देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आमचे प्रदेशाध्यक्षांनी ही मोठी जबाबदारी आमच्याकडे सोपली. आता कामाला लागलं पाहिजे, कारण महिना झाला आहे. आज 23 तारीख आहे आणि 1 महिना आपला झालेला आहे आणि म्हणून निकाल लागून आणि कामाला लागणं आमचं सुरुवात आम्ही केली. या 100 दिवसामध्ये महाराष्ट्र कसा वेगाने प्रगती करतोय, सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून शेतकऱ्यांना लक्षात ठेवून हे खातं काम करेल. या खात्यामध्ये शेतीमाल तयार झाल्यानंतर बाजारपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये. नेमका आमचा शेतकरी हा कष्ट करतो, माल पिकवतो, त्याला पिकवता येतं पण त्याला विकता येत नाही आणि त्याला विकण्यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही पुढे सरसावू आणि त्याच्या तयार केलेल्या मालाला यथायोग्य आणि चांगला भाव मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. त्याचबरोबर जो ग्राहक आहे त्याला महाग मिळालं तर तो रडतो किंवा तो नाराज होतो आणि म्हणून त्यालाही लक्षात ठेवून याच्यामधनं समन्वय करून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांना यथायोग्य किमतीत मिळेल याच्यासाठी माझा विभाग काम करेल. याच्यामध्ये खूप काम करण्यासारखं आहे. थोडंसं मागच्या काळात अजून आपल्याला करता आलं असतं तर आम्ही अजून याच्यामध्ये नवीन पद्धतीने बदलत्या परिस्थितीमध्ये काय काय करता येईल ते करू. योगायोगाने माझ्याकडे राजशिष्टाचार खातंसुद्धा आहे. या राजशिष्टाचार खात्याचं महाराष्ट्रामधल्या जगभराचे जे दूतावास आहेत त्याचबरोबर इतर राज्य जर महाराष्ट्राच्या संपर्कात येऊ इच्छितात तर ते ह्या खात्यामधनं होतात आणि म्हणून आमच्याकडे कृषी माल आहे तो या वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये कसं विकता येईल त्या जवळपास आमचे 160-170 देशांचे दूतावास आहेत. त्या दूतावासांच्या माध्यमातून, कारण एकीकडे ते खातं आहे आणि एकीकडे आमचं कृषी खातं आहे, तर कृषीचा माल या वेगळ्या दूतावासांमधनं त्यांच्या देशात कसा पाठवता येईल हा प्रयत्न पुढच्या काळात राहणार आहे. तुम्ही राजघराण्यातून आहात आणि राजशिष्टाचार एक खातं मिळालं, त्यामुळे साधर्म्य आहे दोन्ही गोष्टींमध्ये आणि त्याचा फायदा होईल भविष्यात. हो, त्याचं आहेच ना, की शेवटी एक वेगळा प्रोटोकॉलने राहावं, एक वेगळा संस्कार आमच्याकडे असतो. अजून देखील आमच्याकडे बराच प्रोटोकॉल असतो ज्येष्ठांच्या बाबतीत, वरिष्ठांच्या बाबतीत. सगळ्या गोष्टींचा प्रोटोकॉल एक ठरलेला नियमावली आहे आणि ती एक राजशिष्टाचारसुद्धा मोठं खाते. बऱ्याच वेळा आमच्या पार्टीमध्ये ते बुके देण्यावरनं फार मागच्या काळात झालं होतं, पण ते बुके ही सुरुवात आहे. बुकेच्या पलीकडे खूप मोठं काम आहे आणि ते काम आपल्याला करता यायला पाहिजे. जगातले वेगवेगळे देश आपल्यासाठी मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होऊ शकते. त्यांच्याकडनं येणारी गुंतवणूक आमच्या इंडस्ट्रीमध्ये असेल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, तीसुद्धा करता येईल आणि म्हणून त्या संदर्भातलं समन्वय करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जगातली गुंतवणूक कशी येईल आणि महाराष्ट्राचा माल जगामध्ये कसा जाईल हा या खात्याच्या माध्यमातून उपयोग होणार आहे. समन्वयाचा विषय काढला म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की आता दालन वाटप झालेले आहेत, बंगले वाटप झालेले आहेत, थोडीशी नाराजी आहे. म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा होती की मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये त्यांचं दालन असावं, पण अनेक इमारतीमध्ये आलेलं आहे आणि बरंच चालावं सुद्धा लागणार आहे आता काही मंत्र्यांना. त्यामुळे कुठेतरी नाराजी असं वाटतं तुम्हाला? नाही, या छोट्या छोट्या गोष्टीवरनं नाराजगी करता येत नाही. कधी आपण ही सारी लोकशाहीची प्रक्रिया आहे. आमदारकीचं तिकीट मिळणं हे सुद्धा मोठी बाब आहे. जनतेच्या प्रेमाने आशीर्वादाने निवडून येणं ही मोठी बाब आहे. त्याच्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळणं हे तर भाग्य आहे आणि नंतर मग दालन घरणी हे सगळे या सगळ्या विषय मला नाही वाटत की कोणी सारे लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही तर काम करत असताना ST काय, रेल्वे काय, रिक्षा काय, विमान काय सगळं करत असतो आणि म्हणून कोणी या बाबतीत नाराज नसेलच आणि मला वाटतं तशी परिस्थिती नाही. आणि थोडंफार चालावं लागलं तर काय, जीवनाचा प्रवास आहे, चलताही राहणं पडेगा. नक्कीच. 2 राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक तर संतोष देशमुख हत्याकांड जे झालं त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आता की जसं माझ्या वडिलांना तडपवून मारण्यात आलं तसंच आरोपींना शिक्षा देण्यात यावी. एक रोष वाढतोय त्या ठिकाणी असं म्हणावं. खरं तर कुठली हत्या झाली तर ती दुर्दैवी आहे, तसं व्हायला नको पाहिजे होतं. ही फार चिंतेची बाब आहे आणि ते सरपंच ह्या पदावर होते आणि मग त्यामुळे फार मोठं दुःख सगळ्यांच्या मनात आहे. याला कोणी राजकीय किंवा काय असं नाही, तर याच्या पलीकडे सामान्य माणसाला कोणाचा वडील गेला, कोणाचा भाऊ गेला तर याचं दुःख नक्कीच होतं आणि कायद्याच्या प्रोव्हिजनमध्ये जी कठोर कारवाई झालीच पाहिजे त्याबद्दल दुमत असण्याचं काही काम नाही.
पण याला जोडून आणखी एक प्रश्न अंजली दमन यांचं ट्विट आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची एकत्र जमीन आहे, त्याबाबतचे पुरावे सुद्धा ते दाखवतात आहे. तर कुठेतरी तुमच्याच खात्यातील जे मंत्री आहेत त्यांच्यावरती दबाव वाढतो असं म्हणावं. मला मी ट्विटही पाहिलं नाही, मला त्या बाबतीतली माहिती नाही. तर माहिती घेऊन मी आपल्याला काय असेल ते कळवतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.